आज देवांना चौथी माळ आहे, तर पिवळा रंग आहे आज. तर मग म्हणून मी माझ्याकडे पिवळी तर फुलं नव्हती, म्हणून पहिला श्री गणेशा केला पिवळ्या रंगाचं फुल मी गणपतीला वाहिलेलं आहे. आता देवपूजा करायच्या आधी मी आधी सगळी फुलं काढून घेते. जर तुमच्याकडे गटीदेव बसलेले असतात तर तुम्ही त्या माळी नाही काढू शकत. त्या माळी तशाच रोज रोज एक एक नवीन नवीन माळ घालायची असते घटाला, तर त्या माळींना हलवायचं नसतं बिलकुल. आता मी तर देवाजवळचे फुलं सुकलेले होते ते बाजूला काढलेत आणि दुसरे ताजे फुलं घातलेत. फुलांनी पाणी शिंपडलेलं आहे. परत इकडचं आजूबाजूचं सगळं पुसून घेतलं मी, थोडंसं पाणी टाकून रुमालाने पुसून घेतलं. इथंच देवाच्या खाली पण थोडंसं पाणी शिंपडायचं, कारण पाणी शिंपडलं की लक्ष्मी प्रवेश करते. ही रांगोळी तर मी पुसली नाही, कारण ना माझं आता घटीदेव बसलेत, देवी बसलेले आहेत, देव बसलेले आहेत, म्हणून हे लक्ष्मीचे नाव हे चरण मला नाही पुसू वाटले. माझा हात नाही पुढे झाले म्हणून मी तशीच ठेवले रांगोळी. आता देवपूजा करून घेतली. मी बदामाचा नैवेद्य दाखवलाय, तुपाचा दाखवलाय, कारण बदामाचा नैवेद्य मला संतोषी मातेला पण दाखवायचा असतो, म्हणून मी बदाम नैवेद्य म्हणून मी 2 नैवेद्य दाखवले. तर तुम्हाला कशी वाटते आजची पूजा तर मला सांगा ना कमेंट्समध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा मला पण. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळं. असं बघा बाहेरचं वातावरण आहे. तर आज पिवळा कलर आहे, देवीचं पिवळ्या कलरची साडी नेसवलेली आहे देवीला. तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. स्वामींच्या आणि देवी महालक्ष्मीच्या कृपेने आपला आजचा दिवस आणि येणारे सगळे दिवस सुखाचे आनंदाचे जावो, ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज आमच्याकडे आहे भरलेलं वांग. तर भरलेलं वांग करण्यासाठी मला हसायला येतं, कारण मी व्हिडिओ करते आणि माझ्याकडे काहीच नाहीये भरलेलं वांग करण्यासाठी, आणि मी तुम्हाला दाखवते. पण तुम्हाला पण कधीतरी युजफुल होईल ही माझी आयडिया म्हणून मी दाखवते. तर इथं वांग्याचे काटे वगैरे काढून त्यांना 4 काप देऊन हे बघा अशा प्रकारे किडे वगैरे काय असले तर बघून घ्यायचे, कापून पाण्यामध्ये टाकायची, नाहीतर वांगी ना काळी पडतात. तर माझ्याकडे लसूण खोबरं पण नाहीये आणि कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करतो ना ते पण नाहीये. तरी सुद्धा मी भरलेलं वांग कशा पद्धतीने करते. आणि तुमच्याकडे पण जर कधी नसेल तर तुम्हाला भरलेलं वांग करायचं असेल, भाजीला काही नसेल फ्रीजमध्ये फक्त वांगीच असतील, तर अशा पद्धतीने मी भरलेलं वांग करू शकता. त्याच्यासाठी मी सगळ्या प्रकारचे मसाले घेतलेत. गरम मसाल्याच्या ऐवजी मी हा कोणता घेतलाय, किचन किंग मसाला घेतलेला आहे, कारण माझ्याकडे 2-4 प्रकारचे मसाले आहेत, जवळजवळ 4-5 प्रकारचे आहेत. ते गोडा मसाला वगैरे पण बहिणीने दिलाय, तो पण वापरते कधी कधी, पण तो नाही आता घेतलाय. तर तुम्ही बघू शकता सगळे मसाले. तर मी नाही सांगत, तुम्ही सगळेजण ह्या मसाल्यांना ओळखता त्यामुळे मी नाही सांगत. आणि आज मटकी भिजत टाकली होती, ती पाणी नितळून एका पातेल्यामध्ये ठेवले. आता थोडी हवेवरच ठेवते म्हणजे चांगली मोड येते. नंतर झाकण ठेवते त्याच्यावर. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण चिरून घेतलाय बारीक. आता हे सगळं वापरूनच मी भरलेलं वांग करणार आहे. तर खूप छान लागतं. ते कळणारच नाही तुम्हाला की लसूण खोबरं घातलं नाही, वाटण घातलं नाही, तरी सुद्धा भरलेलं वांग टेस्टला खूप छान लागणार आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करा. आता मी सगळे मसाले मिक्स करते आणि हे मी सगळं फोडणीला घालणार आहे, लसूण कांदा वगैरे, आणि हे वांग्यामध्ये भरणार आहे. फक्त जिरं मोहरी फक्त तेलात घालणार आहे आणि हे सगळं मिक्स करून वांग्यामध्ये भरते. चला तर मग वांगी भरायला सुरुवात करते. इकडे दूध तापवलं होतं पण दूध माझं आटलंय. असू दे, आता काय करायचं, मग जे होतं ते त्याला पर्यायच नसतो, कारण माझंच लक्ष नव्हतं त्याच्यावर. वांगी भरून घेतली. थोडासा मसाला शिल्लक राहिलाय तर रस्त्यामध्ये घालायचा आहे. जे हिंग नाही घालत आहे, आता गॅस कमी करते. माझ्या हाताला मुंगी चावली त्यामुळे मला कळणार, गॅस बंद करते. माझी फोडणी करपायला लागली. जिरं मोहरी लसूण चांगलंही झालं तर कढीपत्ता घालते आणि सगळे वांगे तेलात घालते. तेलामध्ये चांगली फ्राय करायची, चांगली चव लागते त्याच्यामुळे. थोडीशी हलवायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पकडीने असं घेऊन वर खाली करू शकता.
तुम्हाला कळणार पण नाही त्यामध्ये लसूण खोबरं मसाला वगैरे नाही नसतं, तशीच सेम चव लागते. पण बघा किती छान तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. थोडासा मसाला लागायला लागला म्हणून मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे मसाला लागणार नाही खाली. आता वरती त्याच ताटामध्ये पाणी ठेवायचं आपल्याला. 1-2 मिनिटांसाठी वाफ द्यायची. पाणी गरम झालं की त्याच्यात ओतायचं आहे. चिंच घालते थोडीशी धुवून स्वच्छ. चिंच घातल्यामुळे वांगी खूप छान टेस्टला लागतं. चिंच भारी लागतं त्याच्यामध्ये. वाटलंच तुम्ही थोडंसं गुळ पण टाका, खूप छान लागतं चिंच आणि गुळ भरलेल्या वांग्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने भरलेलं वांग झालेलं आहे तयार. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. कधी आता माझी आयडिया आहे, तुम्ही पण यूज करा ती आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, करा ना. जर तुम्हाला आवडत असतील तरच करा, असं नाही की प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असते. जर तुम्हाला आवडत असतील तुम्ही जे काय कराल ते मनापासून करा आणि मी पण मनापासून करण्याचा प्रयत्न करेन. आता वांग शिजलेलं आहे. कोणत्याही भाज्याने अशा बघता क्षणी कळतं शिजले का नाही शिजले. हे बघा शिजलेली आहे भाजी. गॅस बंद करते. थोडीशी मी चिंच पण टाकलेली आहे. आता ही भाजी ना गॅस बंद केल्यावर मी या स्टीलच्या पातेल्यात काढून घेते, कारण जर्मलच्या पातेल्यामध्ये जास्त टाइम नाही ठेवायची, म्हणून पहिला गॅस बंद करते नंतर काढते. तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या गरम असतानाच भाजी काढून ठेवली दुसऱ्या पातेल्यामध्ये. फक्त मी याच्यामध्ये शिजवून घेतली, कारण चिंच पण टाकलेली होती ना, मग त्याची वेगळीच क्रिया तयार होईल म्हणून मी लगेच ट्रान्सफर करून घेतली या स्टीलच्या पातेल्यामध्ये. मस्त अशा गरम गरम भाकरी करून घेतलेल्या आहे. ज्वारीची भाकरी आहे ही. करपले माझं तवानं पातळ आहे ना, त्यामध्ये करपतेच काय करायला. दुपारची जेवण झाल्यानंतर किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. बेसिनमध्ये सगळी भांडी घासून काढलेली आहेत. तर 1 ग्लास पाणी प्यायची माझी सवय आहे सगळं काम आटपल्यानंतर. आणि हा भांड्याचा गाडा हा जो आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार एनी टाइम कधी घासावा लागतो, तो मी आता स्वच्छ केलेला आहे. आपल्याला बायकांना काय चुकलंच नाही हे भांडी घासायचं काम.